शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो. मंचावर उपस्थित असलेले आजच्या या परिसंवादाचे अध्यक्ष गजबी साहेब, विधीज्ञ माझे मित्र वाटोळे साहेब, गुंडे साहेब आणि उपस्थित असलेले वकील मंडळी, ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनी, आज विषय फार चांगला आहे. आपण पाहतो 2 दिवसापासून लोकसभेमध्ये भारतीय राज्यघटनेवर संवाद चालू आहे, त्याच्यावर डिबेट सुरू आहे आणि आपले लोकसभेमध्ये निवडून गेलेले प्रतिनिधी त्याच्यावर आपलं भाषण करीत आहेत. म्हणजे आज संविधानाला फार महत्व आलेलं आहे आणि त्याच्यात एक भाग म्हणून आज एक परिसंवाद भारतीय राज्यघटनेपुढील धोके व आव्हाने हा विषय चांगला विषय ठेवलेला आहे. खरंच भारतीय संविधानासमोर धोके आणि आव्हाने आहेत का, हा मूळ प्रश्न आहे. आणि ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन संविधान सभेसमोर ठेवण्यात आलं. बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं, माझ्या एका मित्राने सांगितलंय की संविधान कितीही चांगलं असेल पण चालवणारे जर वाईट असतील तर ते संविधान वाईट मानलं जाईल, आणि संविधान जर वाईट असेल आणि चालवणारे जर चांगले असतील तर ते संविधान चांगलं होणार आहे. आज जी परिस्थिती आहे, म्हणजे 75 वर्ष झाले संविधानाला आणि आपण त्या संविधानाबद्दल विचार करतोय. सरकार कोणतीही असो बदलली आहे आणि ती परिवर्तन होणार आहे आणि होत असते, परंतु या संविधानाच्या बाहेर, संविधानाच्या चौकटीच्या बाहेर कुणालाही जाता येत नाही. राष्ट्रपती असो, प्रधानमंत्री असो, सुप्रीम कोर्ट असो किंवा सामान्य नागरिक, एक गावातला राहणारा गरीब मजदूर किंवा शेतकरी किंवा ऑफिसर असो, संविधानाच्या बाहेर, चौकटीच्या बाहेर त्यांना जाता येत नाही आणि त्यांना बांधून ठेवलेलं आहे संविधानामध्ये. आणि प्रत्येकाचे, राष्ट्रपतीचे, प्रधानमंत्रीचे, लोकसभेचे, राज्यसभेचे, सुप्रीम कोर्टाचे अधिकार त्यांना त्या प्रमाणातच लिमिटेड करून ठेवलेले आहे. त्याच्या बाहेर त्यांना करता येत नाही. सुप्रीम कोर्टाला संविधान लिहिता येत नाही. त्यांना फक्त संविधानामध्ये काय लिहिलं आहे त्याच्या परिभाषेत इंटरप्रिट करता येते, पण संविधान स्वतः लिहू शकत नाही. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलेलं आहे भाषण करताना, हे सर्वात मोठं काय आहे, राष्ट्रपती आहे, प्रधानमंत्री आहे, सुप्रीम कोर्ट आहे. त्यांनी म्हटलं की संविधान सर्वात मोठं कोणतं असेल तर हे संविधान, भारतीय संविधान मोठं आहे आणि म्हणून संविधानाला महत्व दिलं आहे. आज आपल्या समोर बऱ्याच वर्षापासून काही गोष्टी समोर येत आहेत. आपण पाहिलं असेल किंवा वाचलं असेल, आपल्याला माहित असेल की संविधानाच्या प्रती दिल्लीमध्ये जाणण्यात आल्या. जसे काही लोक आहेत त्यांना भारतीय संविधान नको आहे. मागील काळात काही लोकांनी निवडणुकीच्या काळात अशी वक्तव्य दिले की आम्हाला इतके लोक पाहिजे, आम्हाला संविधान बदलायचं आहे. म्हणजे हा एक धोकाच आहे. म्हणजे या आपल्या देशामध्ये संविधानाला बदलण्यासाठी असे काही लोक आहेत, ते प्रयत्न करीत आहेत. प्रधानमंत्रीचे जे सल्लागार आहेत, आर्थिक सल्लागार, त्यांनी म्हटलं आहे की नवीन संविधान लिहिण्याची आज गरज आहे. म्हणजे हा धोका आहे आपल्याला की आपल्या देशाचं संविधान काही लोक बदलण्याच्या प्रक्रियेत काही वक्तव्य करून लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून हे आव्हान, हे जे थ्रेट्स आपण जे विषय ठेवलेला आहे, हे आव्हान जे आहे, हे चॅलेंजेस आहेत, हे आपल्या समोर आहे आणि म्हणून हा विषय आपल्या समोर ठेवलेला आहे, त्याचा विचार करण्यात आज गरज आहे. आजच्या या विषयामध्ये आपल्या समोर कोणते कोणते चॅलेंजेस आहेत ते आपण पाहावं लागेल. सुप्रीम कोर्टाचे काही असे जजमेंट्स आले आहेत मागील काळात, जसं आता रिसेंट एक जजमेंट होतं
सब क्लासिफिकेशन आणि क्रिमी लेअरच्या. त्या आता 1 ऑगस्टमध्ये जजमेंट आला. त्या केसमध्ये क्रिमी लेअर बद्दल त्यांनी म्हटलं की SC ST ला क्रिमी लेअर लागत नाही, परंतु सुप्रीम कोर्टाने आता जजमेंट दिला की क्रिमी लेअर लावता येते. सब क्लासिफिकेशन मध्ये SC ST मध्ये सब क्लासिफिकेशन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मागे सुप्रीम कोर्टाचे असे काही निर्णय आले होते की ज्याच्यामुळे लोकशाहीला म्हणजे धोका निर्माण होण्याची शक्यता होती. आपल्याला माहित असेल की 4 सुप्रीम कोर्टच्या जजेसनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी म्हटलं होतं की लोकशाहीमध्ये असं जे प्रकरण किंवा न्याय निर्णय होत आहेत ते चुकीचे आहे. पण काय गरज पडली होती आता? त्यांना वाटलं असेल 4 सुप्रीम कोर्टाच्या जजेसना की लोकशाहीमध्ये असे जे काही निर्णय येतात की जे लोकांच्या विरुद्ध आहेत आणि म्हणून त्यांना पत्रपरिषद घेऊन हे सांगावं लागतं. म्हणून आपल्या समोर संविधानाला जे धोके आहेत त्याबद्दल विचार करताना या सर्व बाबीचा विचार करावा लागेल. प्रत्येक मतदाराला मत द्यायचा अधिकार आहे, परंतु तुम्ही मत देऊ शकता पण तू निवडून येण्याची शक्यता नाही. निवडून कोण येणार? तर श्रीमंत माणूस निवडून येऊ शकतो. आणि ही सर्व प्रक्रिया आहे लोकशाहीमध्ये जे आज सुरू आहे त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. आता ते जी लोकशाहीची परिभाषा होती ऑफ द पीपल, फॉर द पीपल आणि बाय द पीपल, आज खरंच ते लागू पडतं का? जर निवडणूक फक्त या प्रक्रियेमुळे लोकशाही जिवंत असेल, बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय हे जे म्हटलेलं आहे त्याला कुठेतरी आपल्याला विचार करावा लागेल. आणि हे जोपर्यंत होणार नाही, प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. आणि प्रत्येकाला न्याय केव्हा मिळेल? जेव्हा लोकशाही जिवंत राहील. आपल्याला माहित असेल एका प्रकरणात सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या एंकरला रात्रीच्या वेळेस निर्णय दिला आणि त्याला बेल ग्रँट झाली. सामान्य लोकांना मिळेल का? हा प्रश्न आहे. म्हणजे इक्वेलिटी बिफोर लॉ आर्टिकल 14 जे आहे त्याचा जर आपण विचार केला, एका बाजूला एका एंकरला रात्रीच्या वेळेस कोर्ट उघडून त्याला जमानत देण्यात येते, परंतु सामान्य माणसाला मिळत नाही. म्हणून हा इक्वेलिटी बिफोर हा लॉचा जो प्रश्न आहे, म्हणून म्हणतो आपण की हा संविधानाचा जे आपल्यासमोर आव्हान आहे त्याचे अंमलीकरण करताना जे अंमल करणारे लोक आहेत त्याला ते आव्हान आहे, ते चॅलेंजेस आहे आपल्या समोर की सामान्य माणसाला खरंच न्याय मिळेल का? दुसरा प्रश्न असा आहे रिझर्वेशन बद्दल. आपण जर विचार केला तर रिझर्वेशन मध्ये आज आपल्याला जो आर्टिकल 16 प्रमाणे रिझर्वेशन मिळतो त्यामध्ये प्रायव्हेटायझेशनमुळे, खाजगीकरणामुळे ते आपले अधिकार निघून जात आहे. म्हणजे डायरेक्टली काही रिझर्वेशन जे संविधानामध्ये जो अधिकार आहे त्याला डायरेक्टली न संपवता प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरण करून ते अधिकार आपल्यापासून घेतलेले आहे. म्हणून आपल्याला हे म्हणता येईल की आपल्या समोर हे आव्हान आहे, रिझर्वेशनचे आव्हान आहे. आपल्याला सामान्य माणसाला न्याय मिळेल की नाही हे सर्व आव्हान आपल्या समोर आहेत. म्हणून याबद्दल आपण विचार करताना या गोष्टीचा विचार केला पाहिजे की खरंच संविधानासमोर चॅलेंजेस आहेत, थ्रेट्स आहेत आणि म्हणून त्याला वाचवण्यासाठी, संविधानाला वाचवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. बराच वेळ झालेला आहे. माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. मी जास्त काही बोलणार नाही. एवढंच सांगेन की आज आपल्या समोर जे प्रश्न आहेत संविधानाला वाचवण्याचे ते आपण सर्व मिळून ते प्रयत्न करू. जय भीम, जय भारत.